नमस्कार, गुड मॉर्निंग। आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे जे स्कर्ट बेट घालून पोरी, म्हणजे तुम्ही बोलाल हे काय आहे, कुठले शाळेतला युनिफॉर्म आहे का काय आहे? शाळेतला युनिफॉर्म नाही, या पोरींना म्हणजे ना एक वेगळीच खाज आहे की एवढ्या मोठे झाले तरी पण शाळेतले कपडे घालतात आणि स्कर्ट आणि एक व्हाईट शर्ट घालतील। काय तो कोरियन ड्रामा आहे, त्या ॲनिमी वगैरे त्याचे सगळ्यांचे कपडे, त्यांचा पूर्ण इथं चलन चालू आहे। एनिवेज गाइज, गुड मॉर्निंग। 정말 말도 안 되는 것들이었습니다. 언론은 거짓말을 쏟아내고 그리고 저는 조용히 하고 있을 수 없습니다. 저는 제 꿈을 위해서 목소리를 내겠습니다. तुम्ही बघू शकता इथं, तुम्ही बोलाल काय चाललंय इथे? इथे प्रोटेस्ट चाललाय आणि बघू शकता, हे बघा 대통령의 대국민 담화문을 믿을 수가 없었습니다. 왜냐하면 그때 언론들은 म्हणजे यांच्या काहीतरी मागण्या आहेत आणि जे मगाशी तुम्ही बघितलं असेल की ज्याच्यावरून ते चालायला ठेवलेलं खाली, त्या लोकांना ही लोक हेट करतायत। आणि म्हणजे बघा ना किती सगळी लोक आहे बघा, लय विचित्र हेट चालू आहे आणि अक्षरशः सगळं बघू शकता। आम्ही अरे बाबा बाई यो खवायला यो, हे तुझं बाबा लय डेंजर लोक आहे ती, याने अक्षरशः कुठं त्या शिव्या घालताय काय समजत नाही हो। पण खरं सांगतो म्हणजे एवढा विचित्र परिस्थिती आहे आज। पण मी एक गोष्ट सांगतो, मला एक गोष्ट नक्कीच आवडली की जी यांची युनिटी आहे ना, ती युनिटी एक नंबर आहे। बघा ना किती म्हणजे कसली डेंजर युनिटी आहे बघा ना, हे बघा। तुम्ही बघितलं असेल काय मॅटर आहे या लोकांचा। ही लोक म्हणजे यांची एवढी युनिटी आहे ना, म्हणजे बघा ना थोडीशी गोष्ट जर त्यांना वाटली की ही मला नाही पटत आहे, डायरेक्ट ही लोक प्रोटेस्ट करायला आली। म्हणजे मला असं वाटतं की आपल्या लोकांनी पण हे थोडा इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे। मी नाही बोलत की मी असे हे करा, पण मी जो एक युनिटी, ॲटलिस्ट एक युनिटी ठेवा रे आपल्यामध्ये। Could you tell them बघू शकता तुम्ही आता, मी काय याला ड्रेसला बोलतात, हानबॉक। ती घालते, खूप लूज आणि खूप गाऊन सारखं आहे। फक्त असं रेकॉर्ड कर। हा यूट्यूबर, हा यूट्यूबर, YouTube का नाम है? व्हाट्स योर नेम? Soyeon. Foreign. Soyeon. So young. Yeah. So young. I also young. I young, you young. Anu young. It will take time to understand. So तुम्ही बघू शकता गाइस किती म्हणजे किती युनिक कॉम्बिनेशन ऑफ क्लोथ्स आहे आणि वाव यार। Good morning. come on, watch it up. Come on. माझी कथा यमुना खराच्या मायला चंग कमा चिको या माझी कथा
माझा राजा. त्या दिवशी त्या राजाने दुसऱ्या राजाचा मर्डर केला आणि त्याच्या राज्यावर कब्जा केला. परंतु रीतीनुसार राजाला दुसऱ्या राजाच्या मुलीशी लग्न करावे लागले आणि त्या मुलीची फॅमिली स्वतःची फॅमिली बनवून घ्यावी लागली. तुम्हाला तो राजा व्हिडिओमध्ये दिसतोय, पण तो राजा नसून त्याचा आत्मा आहे. माय नेम इज विनायक माली. व्हॉट इज युअर नेम? My name is Chiyo Sakurai. सुथ्याखलाय. दिस इज मी and this is also me. This is my vlogging channel. Your channel? Yeah, and this is my main channel. Yes. Yes. मला खूप आवडली, पण मी नाही अप्रोच करू शकत. जिंदगी हे चेसचा खेळ आहे. ती पांढरी सोंगटी आहे. मी जाऊ दे आता. मी नाही पोरींसोबत फोटो घेत. आपला ठरलेला आहे. आपण जेंटलमॅन आहे. तिला माझा इंस्टा देऊ का मी? कर ना कन्व्हिन्स कसं करू का? इंस्टाग्राम माझं ते ना आहे विनायक माळी. माझंच ते, यांचा नको देऊ. फुकट कन्फ्युजन होतात. माझंच ते. माझा इंस्टा देते तिला. तिची मम्मी मागे असू दे. यांच्यात चालतं सगळं. यांच्यात सगळं चालतं. आई जापनीज चालेल ना सुनबाई? तिला बोलवेल. काय नाही, दिला नंबर. आता बघू. आता वाट बघतो. रोज इंस्टाग्राम स्क्रोल करतो मी. मला एवढा टाइम नाही भेटत इंस्टाग्राम ओपन करायला. पण आता मी आज एक अशी गोष्ट घडली त्याच्यामध्ये मी विचार करतो की मी सारखं ओपन करेल इंस्टाग्राम. कारण एक प्रेम संबंध असेच जुळतात एक नवीन ठिकाणी. आणि मला असं वाटतं मंदिरामध्ये जे भेटतात ना पोरी, त्या पोरी खूप उत्तम आणि चांगल्या असतात. आणि ती पोरगी मला आज मंदिरात भेटली. ती किती उत्तम गोष्ट आहे. भारतातल्या मंदिरात मला नाही भेटली, पण एक साऊथ कोरियाच्या मंदिरात भेटली मला पोरगी. इथं भटजी नसतात ना, नाही तर इथंच लावून टाकला असता. ती हो पण म्हटली असती. तिचे परिवार तयार होते, ओरडत होते. सिरियसली? आता आम्ही कपडे घातले त्याच्यामुळे आमच्यासाठी एक सेपरेट रांग होती. तुम्ही बघू शकता. कारण आम्हाला बघायला लोक येतील, कारण आम्ही अट्रॅक्ट करू दे टुरिस्ट लोकांना. म्हणून त्यांनी असा विषय केला की ज्यांनी कपडे घातले त्यांना काय टेन्शन नाही, ते बिंदास घालू शकतात. पण मी काय पण बोलतो, मी मगाशी एक हुडी घातली होती आणि हुडी एवढी कम्फर्टेबल नव्हती. पण आता जे आलो आहे या कपड्यांमध्ये एवढे कम्फर्टेबल आहेत ना हे कपडे. मी तर आता हे कपडे घालून घरी जायला पण तयार आहे. मी तर विचार करते उरलेले बाकीचे दिवस पण मी विचार करते की इथंच मी स्पेंड करतो आणि हेच कपडे घालतो. आणि एअरपोर्टला पण हेच कपडे घालून जायचा विचार करतो मी, कारण एवढे कम्फर्टेबल कपडे आहेत. मला आत्ता समजलं की ही लोक एवढी कम्फर्टेबली का होते, कारण त्यांचे तुम्ही कपडे बघू शकता. एवढे सॉफ्ट आणि एकदम हलके आहेत. सगळ्या गोष्टीतून हवा जाते. हातामधून पण बघा ना, स्लीव्ज बघा ना, खूप सुंदर. पोरी सगळ्या घागरा घालून चालल्यात. कन्व्हिनियंट करून ठेवलेलं आहे कोणी? गव्हर्नमेंटने काय केलं कन्व्हिनियंट? कशाबद्दल? हे सगळीकडे असं ट्रेकिंगला किंवा पॅलेसेस मध्ये सगळीकडे असं टाकलंय की चालायला, म्हणजे ओल्डर लोक आहेत, एल्डर पीपलला चालायला बरं. अच्छा, थांब पडली. बस मोस्टली एल्डर पीपलच जातात ट्रेकिंगला इथे. हा, म्हणजे एकदम. आणि मला असं दिसलंय की सगळी यंग लोक जास्त आहेत इथं. आणि जपानमध्ये ओल्ड लोक जास्त होती. नाही, इथे यंग पीपल जास्त आहे. पण तुला काय वाटतं, इकडची सगळी लोक फुकलेली असतात, म्हणजे नेहमी बघा त्या वेप मारतायत, दारू पितायत, उठून सुटून. ते खूप का स्ट्रेस आहे? एवढी सुंदर दिसते तरी पण स्ट्रेस आहेत. इथे खूप कॉम्पिटिशन आहे. जॉबलेस लोक आहेत. प्लस वर्क स्ट्रेस खूप असतो. बिकॉज ओव्हर टाईमचे पैसे भेटत नाही, एक्सपेन्सेस खूप आहे. आणि सुसाईड रेट पण कोरियाचा खूप आहे ना, म्हणजे नंबर 1 आहे. इथे सुसाईड करतात. मी तर ऐकलंय काही लोकांना जर दिसण्यावरून काय बोलले तरी पण सुसाईड करतात, की दिसायला सुंदर नाही. सिक्युअर आहेत, लगेच प्लास्टिक सर्जरी करतील.
और मास्क लावून येतील. बिना मेकअपचं कधीच ते दुकानात पण जात नाहीत. किराणा दुकान असताना म्हणजे का नाही जात? चांगलं दिसत नाहीये, अजून मी मेकअप केलेला नाहीये, आई शपथ. मग नाही जात. मी तर पावडर पण नाही लावले आल्यापासून. पूर्ण मेकअप करून मग जातात. पण खरंच बोलेल की बाहेर असं पाणी घ्यायचं किंवा दूध घ्यायला जायचं तर ते मेकअप करतात आणि मग जातात. आई शपथ. त्याच्याशिवाय जातच नाही, उपाशी मरते. पण मी बघितलं खूप सुंदर सुंदर पोरापोरी तिथे, म्हणजे एवढी सुंदर की तुम्ही बघू शकता की हे बघा ना, आता ही पण एक घागरा घातलेली पोरगी आहे. हे बघा ना किती सुंदर. हे बघा ना व्हाईटवाली, इथं ब्रिटिश आहे आय गेस, पण ही पण बघू शकता जीन्सचं जे बुटं लावते. खूप खूप सुंदर. आता तुम्हाला मी दाखवतो, हे राणीचा महल आहे, म्हणजे याच्यामध्ये राणी यायची रेस्ट करायला. अरे तुरा कशाला बांधला होता या राजाने. इथं राणी तुम्ही बघू शकता, इथून या बोटीतून ही राणी यायची, इथून अशी राणी यायची त्या बोटीतून, आणि त्या बोटीतून येऊन इथं हे करायची, इथं थोडा आराम करायची, विश्राम करायची, आणि त्याच्यानंतर काय राजा तिला घ्यायला यायचा. राजाच्या मागच त्याने बंगला बांधलाय. तर यांच्या अशा गोष्टी होत्या. म्हणजे बघू शकता तुम्ही, त्यावेळी पण प्रॉपर्टीचा येड होता थोडा. म्हणजे ही राणीची प्रॉपर्टी, तरी पण किती मोठी प्रॉपर्टी त्यावेळी, एवढ्या मोठ्या प्रॉपर्ट्या. म्हणजे आत्ता त्यांचे वारस किती असतील, म्हणजे किती गुंठा भाव आहे मला माहिती नाही इकडं जमिनीचा, पण तरी पण म्हणजे तुम्ही बघू शकता की खूप हे सगळं एकदम भारी काम आहे इथं. आणि तो जे माकडं तुम्ही बघू शकता त्या तोरणावर एकदम टोकाला, तिथं ना बारीक बारीक माकडं आहेत, छोटीशी माकडं, आणि हे बी लावलेले आहेत प्राणी. तर ते असं म्हणलं जातं की इकडं ही प्राणी याची रक्षा करतात, म्हणजे जेव्हा आग बीग लागते तेव्हा या मंदिराची रक्षा करतात ही लोक. असा विषय त्यांचा. अरे बापरे, लय हवा इथं. राणीला म्हणून इथं बांधून दिला होता, त्याला फॅनची गरजच नाही. त्यावेळी फॅन नव्हते ना, हवा लय एकदम खूपच हवा आहे. बघा ना त्या बाजूला राजाचा आहे, तुम्हाला तो राजाचा पण दाखवतो तुम्हाला नंतर. आणि इथं पूर्ण ती प्रजा वगैरे बसायची, त्यांचे असे सीन होते. आता तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो. आपल्या भारतामध्ये समजा जस्ट विचार करा, कुठल्या पोरांनी कुठल्या ठिकाणी एक कॉस्ट्यूम म्हणून जर पोरींचे कपडे घातले, फ्रॉक घातली, तर ती काय त्या पोरं त्याला ठेवतील का? ती पोरं त्याला अक्षरशः चिडवून मारून टाकतील, तो दुसऱ्या दिवशी सुसाईड करून टाकील. पण यांच्या देशामध्ये बघा ना, त्या पोरांनी, हे बघा ना मागे त्या पोरांनी पोरींचे कपडे घातलेत, घागरा घातलाय, तर घागरा घालून पण त्याला, आणि ते कोणी काय बोलत नाही. कल्चरच असं इथं सगळी फ्रेंडली आहेत आणि कोण कोणाची अशी बुली करतच नाही. बघा तुम्हाला दाखवतो जवळून मी. हे बघा ना, हे बघा घागरा, हे बघा घागरा. And the right side is for the civil officer. Civil officer. And the left side is the military हे बघा, So sun, हे बघा. sun rise the that side. That side. हे बघा. So under the confusion. म्हणून मी बोलतो आपल्या पोरांनो जरा सुधरा. पोरांनी काय पण कपडे घातले तर त्याला चिडवत नका जाऊ. जरा सुधरा, जरा पुढं बना जरा. आपल्या देशामध्ये आहे ना लई गोष्टींची कमी आहे. मला असं वाटतं की ती गोष्ट ना आपण स्वतःमध्येच घडवायला लागेल की एकमेकाला चिडवणार नाही. बिचारी पोरं बाई सुसाईड करेपर्यंत तुम्ही त्याला हे करता. बघितलं दाखवलं ना, जपान अरे कुठल्या देश येतो, ती लोक ते अशी वागू शकतात, तर तुम्ही तर हे करू शकता ना. तर अशा प्रकारे तुम्हाला दाखवला मी एक सगळ्यात मोठा पॅलेस इकडं साऊथ कोरियामध्ये. आणि लय गरमी बाबा, लय गरमी. काय गेला डोळ्यात माझे केस जातात का समजत नाही मला. पण अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवला साऊथ कोरियाचा सगळ्यात मोठा पॅलेस. बघू शकता जे एक प्रत्येक देशाची आणि एक प्रत्येक राष्ट्राची एक वेगळीच गोष्ट आहे जी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि मला आवडला. एक युनिक गोष्ट होती पण मला आवडली. इथं तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत प्रोटेस्टच चालू आहे. आम्ही जसे मंदिरातून बाहेर आलो तसे प्रोटेस्ट चालू आहे इथे. आणि ओ सॉरी, काय भाई आहे कमाल आहे. नाही राहू दे, किती पकडशील, वर टाकू दे. एकदम शांतिप्रिय चाललंय यांचं, म्हणजे काहीच नाही, मारधाड नाही, काय नाही,
काय म्हणजे कुठल्याच आंदोलनामध्ये लोक मारधाड करतच नाही, गपचूप सगळे रस्त्यावर निघतात युनिटीमध्ये आणि डायरेक्ट असे हमारी पार्टी कैसी हो, नीम का पत्ता कडवा हो, असं वगैरे काय ना काय चालू आहे लोकांचं. आता यांचं चाललंय की यांचा जो आता कोण यांचा प्राईम मिनिस्टर आहे, तर त्यांचं जर चाललंय की त्या प्राईम मिनिस्टरनी राजीनामा द्यावा, पण तो काही राजीनामा द्यायला तयार नाही. पण सध्या टेम्पररी त्याला काढला आहे कारण तो डिक्टेटरशिप टाईप काहीतरी आणतो इथे म्हणून. पण आता बघू त्यांचा काय विषय आहे. देव करो यांच्या मागण्या पूर्ण हो. यायला कमाल आहे लोकांची. डीजे लावून ठेवलाय, डीजे लावून यांचं चाललंय आंदोलन. आता जाऊ आपण. आपल्याला आपले कपडे परत रिटर्न द्यायला लागतील. आता लास्ट ऑर्डर दिलेली मिलिटरीला की चार्ज करा म्हणून, पण मिलिटरीला हे नव्हतं दिलेलं की तुम्ही कोणाला तरी मारू शकता, हार्म करू शकता. हे लोक एवढे डेंजर आहे, यांनी मिलिटरी वाल्यांना उचलून फेकलं डायरेक्ट. इथे बघू शकता तुम्ही, हे जे बसायला जे चेअर आहे, या चेअरमध्ये जर तुम्ही असं काढलं तर ह्याच्यामध्ये डिरेक्टली बॅग ठेवू शकता. बॅग, जॅकेट काही ठेवू शकता. तर ही झाली सीट, ह्याच्यावर तुम्ही बसले आणि इथे जेवण बनवू शकता स्वतःच्या स्वतःच. कच्चं चिकन आहे. इथे बघू शकता तुम्ही, हे पूर्ण असं चालू आहे विषय. याला रामन बोलतात आणि हे लोक चिकनचा रामन आहे. डोंट वरी, आम्ही डुक्कर बिक्कर काही खात नाही आहे. सो बेसिकली आता चिकन शिजत चाललं आहे, बघू शकता. हे बघा, आणि हे पूर्ण काय असं घ्यायचं आणि डायरेक्ट ढवळायचं आहे का हे. तर गाईज याला रामन नाही बोलत, काय बोलतात, टक्कल पाय, टक्कल बी. तर याच्यामध्ये आपण आता हा सूप टेस्ट करून बघू. या सूपमध्ये मला तर भीती वाटते यांची सूप प्यायला, तरी पण ठीक आहे, बघू थोडासा. अच्छा, हे रामन आहे. पिण्यालायक आहे. त्याच्यामध्ये हे रॅमन टाकलंय आणि याच्यावरती चीज येईल आता, कारण आपण पूर्णपणे चीजचा ऑप्शन घेतलाय. हे बघ चीज. हो हो, वाव. आता तो चीज पूर्ण मेल्ट होईल. हा काय, अच्छा, याच्यामध्ये चमचे पण दिलेले आहेत ओपन करून टाकायला. हे खायची माझी हिंमत नाही आहे, घाण लागत असेल. कांद्याची पात आहे, कांद्याची पात आहे ही, पण टेस्टी लागेल का. ही एक प्रकारची किमची असते, लोणचं आहे. लोणचं आहे का यांचं. यांचं लोणचं एक प्रकारचं आहे. त्याच्यामध्ये लसणाचं आहे. ओके. याच्यावर चीज आहे जे आता मेल्ट होईल हळूहळू. या सुंदर गोष्ट झाली आहे गाईज. अपडेट हे मस्तपैकी पडलेलं आहे आणि मी डायरेक्ट पाडला सगळा. बघू शकता तुम्ही, एक घास पण नशिबात नव्हता आणि त्याआधीच हे कांड झाले. आता ठीक आहे, ही जिंदगी आहे. आणि हे जे पान नको मला, मी नॉर्मल माणसासारखं खातो.
गाईस तुम्ही इथे बघू शकता, हा साऊथ कोरियाचा एक विलेज आहे. तर याच्यामध्ये काही बोलू नका जास्त मोठ्याने, नाही तर यांना तुम्ही बघू शकता हे राग येईल. तर हा साऊथ कोरियाचा विलेज आहे. तर याच्यामध्ये जास्त मोठ्याने बोलू नाही शकत, म्हणून तुम्ही कधी पण साऊथ कोरियामध्ये इथं आले तर प्लीज मोठ्याने बोलू नका. ही म्हातारी पिठाल्यासारखी अंगावर येईल. ऍक्च्युली इकडचा विषय कसा आहे माहितीये का, या गावामध्ये सगळे लोक राहतात, त्यांना त्रास नको म्हणून त्यांनी सांगून ठेवलंय सॉरी त्यांनी सांगून ठेवलंय की इथे आवाज बिवाज काही नाही पाहिजे, म्हणून त्या म्हातारीला सरकारने पैसे देऊन ठेवलंय की कोणी जास्त फोटो आणि आवाज नाही करू शकत. बरं हा जुना गाव आहे तिकडचा. या गावामध्ये बघू शकता तुम्ही, हे बघा. सो गाईज आता आलं इथे पेस्ट्रीज खायला, आणि पेस्ट्रीज बघू शकता तुम्ही, काय डिलिशियस, काय टेस्टी, काय किती सुंदर पेस्ट्री आहेत बघा ना, किती सुंदर पेस्ट्री आहेत, किती सुंदर पेस्ट्री आहेत. काय बोलतोय? चार्जर आहे, चार्जर नाही माझ्या. मी दारू नाही पिते, मी हेच पितोय. बाकी ॲम्बियन्स बघू शकता.